नमस्कार. गट क्रमांक 20. आम्ही महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पिजन इंग्लिश मीडियम स्कूलमधील शिक्षक आहोत. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. साहित्य विश्वातील एक चमकता तारा, साहित्य विश्वातील एक चमकता तारा, कवितेतून त्यांनी गाजवला माझा महाराष्ट्र सारा. समाजातील विविध विषयांवर लेखन ज्यांनी केले, अशा मुझ्या कुसुमाग्रजांचे नाव सुवर्णाक्षरात सर्वांच्या मनात कोरले गेले. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी सौ विदुला उचाट, माझ्याबरोबर आहे सौ श्वेता रानडे आणि सौ आरती नाटेकर. शिक्षण विवेकच्या दशकपूर्तीसाठी सर्वांचे मनापासून आभार. आजच्या या काव्य अभिवाचन स्पर्धेसाठी आम्ही निवडलेले लेखक, कवी, साहित्यिक म्हणजे विवा शिरवाडकर, सर्वांचे लाडके कुसुमाग्रज. ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. पाठ्यपुस्तकात अभ्यासलेली ही कविता आजही आमच्या डोळ्यात पाणी आणते आणि प्रत्येक ओळ आयुष्याचा, जीवनाचा अर्थ समजावून सांगते आणि लढण्यासाठी तितकेच धैर्यही देते. विविध विषयांवरच्या लेखन शैलीमुळे आमचे कुसुमाग्रज हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रज यांच्या कविता या सूर्याप्रमाणे दिपवून टाकणाऱ्या बरोबरच शीतल चंद्रकोरीप्रमाणे शांत देखील आहे. अशाच एका शांततेचा अनुभव देणाऱ्या कवितेचे वाचन मी करत आहे. सागर ही कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता, जी वाचताना व ऐकताना देखील आपल्याला समुद्र किनाऱ्यावर घेऊन जाते. त्यांच्या या कवितेतून निसर्ग आणि निसर्गाचं वरदान असलेल्या सागराचं वर्णन दिसून येतं. चला तर मग आपण या सागरात न्हावून निघूया. आवडतो माझा अफाट सागर अथांग पाणी निळे, आवडतो माझा अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. फेस फुलांचे सफेद शिंपीत वाटेवरती सडे, फेस फुलांचे सफेद शिंपीत वाटेवरती सडे, हजारो लाटा नाचत येती त्या किनाऱ्याकडे. मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती, मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. संथ सावळी दिसते केव्हा क्षितिजावर गलबते, संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघायला जावेसे वाटते. तुफान केव्हा भांडत येते सागरही गरजतो, तुफान केव्हा भांडत येते सागरही गरजतो, त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा उभा राहतो. खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी, खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी, ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी. प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, नकळत माझे हात जुळवून येती छातीवरी. दर्यावरची रंगत मखमल उचलून घेते कुणी, दर्यावरची रंगत मखमल उचलून घेते कुणी, कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी. दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे, दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे, सांगतात ते मजला आता घरी जायला हवे, आता घरी जायला हवे. आत्ताच्या कवितेतून जाणवणारी किंवा सुखावणारी भावना म्हणजे शांतता. गहन घनगंभीर सागराची शांतता. शब्दच किती प्रभावी आहे. शब्द उच्चारताच तनामनात एक अव्यक्त अशी शांतता जाणवत राहते. शब्दांचं हेच सामर्थ्य कवी आणि लेखक या मंडळींशिवाय कोण जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेल बरं. परंतु शब्दांचा वापर योग्य करणे इतके सहज सोपे नाही. आपल्या तुकाराम महाराजांनी शब्दांचा वापर कसा करावा यावर फार सुरेख भाष्य केले आहे. ते म्हणतात, घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. तुकारामांसारख्या श्रेष्ठ संत व कवी यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या रत्नसंपदेपैकीच एक
अतुलनीय रत्न म्हणजे आपले लाडके कवी कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी त्यांच्या साहित्यातून शब्दांचा मार्मिक वापर अतिशय सहज व लिलया केला. शब्दांचा मार्मिक आणि प्रभावी वापर हा त्यांच्या लेखनशैलीचा एक पैलू. त्यांचा हाच पैलू त्यांच्या गाभारा या कवितेतून त्यांनी उलगडून दाखवला आहे. नमस्कार, मी सौ श्वेता रानडे. आज आपणा सर्वांना गाभारा ही कुसुमाग्रजांची कविता ऐकवत आहे. कुसुमाग्रजांनी त्यांच्या या कवितेतून भक्ताचं बाह्य रूप, त्याची सामाजिक प्रतिष्ठा आणि त्याचे गुण अवगुण या सगळ्यांचं देवासमोर असलेलं गौणत्व आणि त्याचबरोबर सामान्य माणसाच्या मनात उभ्या असलेल्या समाज स्तरांच्या भिंती याविषयीची खंतही व्यक्त केलेली आहे. तर ऐकूया कविता गाभारा. दर्शनाला आला या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचे मखर आहे. गाभारा आहे, चांदीचे मखर आहे. सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. तो होता तिथे, एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा. दरवाजा बंद करून बरोबर 12ला जेवायचा. 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चालले होते. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग, रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाची. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते. मंत्र जागर गाजत होते. रेशीम साड्या, टेरींचे सूट, रेशीम साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतले हिशोब हरणाच्या गतीने बागडत होते. सारे काही घडत होते हवे तसे. सारे काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचे दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी इकडे या, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत येईलही तो कदाचित. परत येईलही कदाचित तो. पण महारोग्यांच्या